नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा येथील पार्किंगच्या व्यवस्थेबाबत प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल व उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशान्वये विटा शहरातील हॉटेल मालक, चालक, दुकान गाळेधारक, व्यापारी, नाथ संकुल, कराड रोड तसेच मायनी रोड कडील व्यापाऱ्यांची पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये विटा शहरातील पार्किंग व्यवस्थेबाबत व्यापाऱ्यांना आपल्या दुकान गाळ्यासमोर ग्राहकांची 2 व्हीलर व 4 व्हीलर वाहने लावल्यामुळे विटा कराड, विटा ते मायनी, विटा खानापूर, विटा ते तासगाव रोडला वाहतूक कोंडी होत आहे। त्यामुळे नगर परिषद विटा यांनी ठरवून दिलेल्या जागेमध्येच वाहने पार्किंग करावीत। अस्ताव्यस्त वाहने लावत असल्यामुळे सदर ठिकाणी व्यापाऱ्यांच्या वतीने सिक्युरिटी गार्डची तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात यावी। तसेच पार्किंग ठिकाणी तळघरामध्ये प्री पार्किंग व बाहेरच्या ठिकाणी पे पार्किंग करण्यात यावी अशी चर्चा बैठकीमध्ये झाली। त्यामध्ये व्यापाऱ्यांनी आम्ही सिक्युरिटी नेमून सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवत आहोत असे तोंडी आश्वासन दिले। तसेच यापुढे अस्ताव्यस्त 2 व्हीलर व 4 व्हीलर गाड्या लागणार नाहीत याबाबत दक्षता घेत आहोत असेही सांगण्यात आले। या बैठकीबाबत संबंधित विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांचे बरोबर व्यापाऱ्यांसह आणखी एक बैठक घेऊन त्यामधून पार्किंग व्यवस्थेबाबत योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखेचे सचिन माळी, व्यापारी, हॉटेल मालक, चालक, व्यावसायिक उपस्थित होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।